Hello everyone, welcome back to my YouTube channel. I am Vaishnavi and welcome back to my Karnataka vlogs. तर आज आहे आमचा डे 2 इन कर्नाटक आणि आज आम्ही जाणार आहोत हम्पीला. तर तुम्हाला आज पूर्ण हम्पी टूर बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर काय आहे. तर सगळ्यात पहिले तर आम्ही सकाळी मस्त सगळे आवरून वगैरे आलो होतो आणि सगळ्यात पहिले तर आपण ब्रेकफास्ट करायला जाणार आहे. ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही आलो आहोत मधुरा पॅलेसला, जे की आमच्या हॉटेलच्या रूमवरून फक्त 10 मिनिटावर होतो. तर चला आपण जाऊया आतमध्ये, बघूया अँबियन्स आणि इथलं फूडचं टेस्ट कसं आहे मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर हे जे हॉटेल आहे ना, हे लोकेटेड आहे ओल्ड DSP सर्कल, बेलगम रोड, नारायणपुरा, धारवाड. आणि हे तुम्ही अँबियन्स बघू शकता. मला ह्यांचं अँबियन्स सुद्धा आवडलं आणि इथे खूप जण ब्रेकफास्ट वगैरे करायला येत होते, गर्दी होती इथे. तर सगळ्यात पहिलं आम्ही ऑर्डर केलं होतं हे बेनी डोसा, जे की स्वराने यासाठी ऑर्डर केलं होतं. तर चला आता मी स्वराला सांगितलं आहे हे टेस्ट करून बघ, बट स्वराने ह्या पेनी डोसा करून टाकला. तिने सगळं खाली जे स्टफिंग होते सगळं खाली हे केलं. तर आता जेव्हा स्वराने हे डोसा खाल्ला तर हा डोसाचा टेस्ट आहे ना, तिला आवडलं. एक वेगळाच डोसा होता तो, लाईक आपला नॉर्मल असतो ना त्याच्यापेक्षा पण वेगळा. मामा आणि पप्पांनी घेतलं होतं रवा इडली, मेदू वडा असं मिक्स डिश घेतली होती आणि आराध्याने सुद्धा इथं वडाच घेतला होता जो की तिला आवडला. त्याच्यानंतर मम्मी, मामी आणि मी घेतलं होतं हे पुरी कुर्मा. मी तिघींनी पण सेम घेतलं होतं, ज्याच्यामध्ये 3 पुरी आली होती, एक बटाट्याची भाजी आणि एक वेगळी त्याच्यासोबत आहे ना भाजी आली होती वाटीमध्ये, पण ती भाजी कोणती होती मला ती समजली नाही. आणि त्याच्यासोबत आली होती चटणी. बट जेव्हा ह्याला टेस्ट केलं ना, ह्याचा टेस्ट एकदम असं फ्लेवरफुल लागत होतं. जी ती भाजी आहे रेड कलरची त्याचा टेस्ट एक नंबर होतं, म्हणजे बटाट्याच्या भाजीपेक्षा जास्त सुंदर ती भाजी लागत होती. आणि मला हे पुरी कुर्मा जे आहे ना ते आवडलं. मी ती बटाट्याची भाजी न खाता मी पूर्ण ती वाटीतली जी भाजी आहे ना ती खाल्ली आणि ऑलमोस्ट ती सगळ्यांनाच आवडली. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं हे दही वडा टेस्ट करण्यासाठी. आणि हा दही वडा दिसायला एकदम असा छान सुंदर दिसत होता, जसं त्यांनी सजून दिलेला आहे. बट जेव्हा ह्याला खाल्लं मला तो बिलकुल सुद्धा आवडला आणि त्याचं टेस्ट एकदम वेगळंच होतं. आणि लास्टली आम्ही घेतली होती ही फिल्टर कॉफी, जी की त्यांची एकदम फेमस आहे आणि फिल्टर कॉफी मला आवडली. म्हणजे जशी मला हवी आहे ना ही तशीच फिल्टर कॉफी होती. मी ह्या फिल्टर कॉफीला रेट करेल 10/10. मधुरा पॅलेस हॉटेलचा जो ब्रेकफास्ट होता तो चांगला होता. आमच्या सगळ्यांना इथला ब्रेकफास्ट आवडला. आणि ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आता आम्हाला एका शॉप मध्ये जायचं, जिथे आहे ना पेढे वगैरे भेटतात, म्हणजे मिश्रा पेढे, जे की ते फेमस आहे तिथे. आणि ते जस्ट मधुरा पॅलेस हॉटेलच्या ऑपोजिट साइडलाच होतं. आम्ही जस्ट क्रॉस करून आलो बघा, तुम्ही इथं बघू शकता बिग मिश्रा पेढा. तर चला आपण आतमध्ये जाऊया. आणि हे सिन्स 1933 आहे, तुम्ही इथं बघू शकता बोर्डवरती. आतमध्ये जाऊया आणि बघूया आम्ही आज काय काय घेणार आहे. तर हा होता त्यांचा फेमस धारवाड पेढा, जो तुम्ही आता इथे बघू शकता. तर आम्ही हे त्यांना पहिलं तर टेस्ट साठी मागितलं, तर आम्ही ह्याला टेस्ट केलं आणि हे सगळ्यांना आवडलं. तर आम्ही त्यांना मामा मामी आणि आम्ही पण हे धारवाड पेढा घेतला. मी इथे आहे ना डोनट टेस्ट करण्यासाठी घेतलं होतं. पहिलं मी त्यांना विचारले हे काय आहे, तर ते बोलले हे डोनट आहे. मी ह्याला टेस्ट करून बघितलं तर हे फक्त पाव होता आणि त्याच्यामध्ये क्रीम असते ना, लाईक आपल्या दुकानात वगैरे भेटतो हे तसं होतं. बट मला ह्याचं टेस्ट आवडलं. आणि आम्ही इथनं खूप काही घेतलं, पेढे, बनाना चिप्स, बर्फी असं वगैरे घेतलं. आणि मामा मामी यांनी पण घेतलं.
आणि सगळ्यात पहिले तर आम्ही कारमध्येच हे पेढे खात होतो, जे छान होते टेस्ट मध्ये. आणि आता आम्ही परत निघालोय हम्पीकडे जाण्यासाठी. आणि हम्पीला जायला धारवाड पासून आम्हाला पूर्ण 5 ते 4 तास लागणार आहे. धारवाड पासून हम्पी 150 किलोमीटर्स वर आहे. तर चला आता आपण जाऊया. आणि जाताना आहे ना खूप असं मस्त मस्त सीन्स वगैरे दिसत होते आम्हाला, तुम्ही जसं की बघू शकता. आणि पूर्ण 4 तासानंतर आम्ही पोहोचलो आहे हम्पीला. ह्या कमांड मधून आत गेलं की हम्पी पूर्ण सुरू होतो. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि जसं आम्ही आतमध्ये एंटर केलं ना, हे बघू शकता तुम्ही, अशी दगडी दिसतात सगळी. इथं जिथं पण आतमध्ये बघेल ना हम्पीच्या इथं, तर तिकडं सगळीकडे असेच सगळे दगड वगैरे आहेत. जसं आम्ही 5 ते 10 मिनिटं पुढं आलो, आम्ही आहे ना इथे गाडी वगैरे पार्क केली. आणि आता आम्ही हम्पी पूर्ण आहे ना गाडीने नाही फिरणार आहे, तिथं ऑटो रिक्षाच आहे जे की आपल्याला आतमध्ये फिरून आणणार आहे, सगळं दाखवणार आहे. तर आम्ही ऑटो रिक्षानेच जाणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, इथे 2 ऑटोज आहेत. तर एका ऑटोमध्ये आमची फॅमिली आणि एका ऑटोमध्ये मामाची फॅमिली, आम्ही असं जाणार आहोत. पान सुपारी स्पाइसेस का बाजार है हमारा कांतारा मूवी देखा आप लोग ने? हाँ, देखा है। उसमें कैसे होता है मार्केटिंग जो स्पाइसेस का वैसे पहले यहाँ पर होता था, वैसे 4 मार्केट है एमपी में। आणि फक्त 5 ते 6-7 मिनिटात आपण पोहोचलेलो आहोत सगळ्यात पहिले लोकेशनला, जिथे आपण आता बघणार आहोत. तर आम्ही आलेलो आहोत लक्ष्मी नरसिंहा टेम्पलला. तर चला आपण इथे जाऊया आणि मी तुम्हाला इथली माहिती सुद्धा सांगते. हम्पीमधील लक्ष्मी नरसिंह मंदिर हे विजयनगर साम्राज्यातील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध मूर्तींपैकी एक आहे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराला समर्पित असून येथील मूर्ती एकाच महाकाय दगडापासून बनवलेली आहे. आणि ही मूर्ती 6.60 मीटर उंच असून नरसिंहाच्या भयानक रूपात आहे. चेहऱ्यावर राख आणि डोळे विस्फारलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याला उग्र नरसिंह म्हणूनही ओळखले जाते, कारण हा नरसिंहाचा क्रूर अवतार मानलेला जातो. आणि त्याच्या बाजूलाच हिता आहे ना शंकराची मोठी पिंड आहे, तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि ऍक्च्युली हिता आहे ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं आहे ना भरपूर पाणी येतं वरपर्यंत, पण आता ते पाणी एकदम खाली गेलेलं आहे. नाहीतर असं वरतीपर्यंत येते पाणी. आपला सगळ्यात पहिला स्पॉट तर बघून झालेला आहे. आता आपल्याला जायचं दुसऱ्या स्पॉटला. बट त्याच्या आधी आहे ना आम्हाला खूप तहान लागली होती, कारण की इथं आहे ना खूप जास्त ऊन होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही आलेलो आहोत समर सीझन मध्ये फिरायला, सो इथं जास्त ऊन आहे. तर इथं होतं उसाचा रस, ते लेमन सोडा, नारळ पाणी वगैरे. तर आम्ही तर हे सगळं पिणार आणि मग पुढे परत निघणार. चल, हाँ शुगर केन चाहिए. सर बाजूला. नाही ना त्यांच्याकडे फ्रीज बंद पडले त्यांचे. फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही पोहोचलो आहोत दुसऱ्या लोकेशनला. आणि आता आपण बघायला जाणार आहे क्वीन्स बाथ, म्हणजे की इथे एक राणी अंघोळ करायला यायची. आपण इथे बघणार आहोत. बघा इथे बोर्डवर पण लिहिलेलं आहे क्वीन्स बाथ, साईडला लिहिलंय राणी का स्नानघर. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला इथलं पूर्ण जे काही आहे आतमध्ये वगैरे ते सगळं दाखवते. हम्पीतील क्वीन्स बाथ म्हणजेच राणीचे स्नानगृह हे विजयनगर साम्राज्यातील एक ऐतिहासिक आणि सुंदर रचना आहे, जी की आहे ना पर्यटकांना इतिहासात घेऊन जाते. हे ठिकाण राजा राणीच्या स्नानासाठी वापरले जात असे. हे साधारणपणे 30 30 चौरस मीटरचे असून ह्याच्या मध्यभागी मोठे स्नान कुंड म्हणजे तलाव आहे. याच्या भोवती कोरीव काम केलेली बाल्कनी आणि कमानी आहे. हे आहे ना ह्याचं स्थान जे आहे हे हम्पीमध्ये असून होसापेट तालुक्यापासून सुमारे 12 किमी अंतरावर आहे.
आणि ह्याची रचना अशी आहे की या स्नानगृहाच्या मध्यभागी एक उघडा तलाव आहे जो 10 ते 12 फूट खोल आहे. इथनं पाणी यायचं आणि हे पाणी आणि मग इथं असं आतमध्ये पडायचं. सेम फ्रॉम ऑल द साइड्स सेम. तर हे होतं जे तुम्हाला मी दाखवलं क्वीन्स बाथ. तर आपले 2 स्पॉट फिरून झालेले आहेत. आता आपण दुसरीकडे जायचंय आणि दुसरीकडे जाण्यासाठी आम्ही तिथे सुद्धा परत 5 ते 6 मिनिटात पोहोचलो. आता आपण आलेलो आहोत आपल्या तिसऱ्या स्पॉटला जिथं आपण बघणार आहे रंगा टेम्पल, एलिफंट स्टेबल, जैन टेम्पल, जे की सगळं आतमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ऑटोवाले भैया आहेत ना त्यांनी आम्हाला सांगितले की इथेच कुठेतरी या, म्हणजे मला एक्झॅक्ट माहित नाही, इथेच मूवीजचे शूटिंग वगैरे झालेले आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की रावधी राठोडचे पिक्चर आहे ना त्याचं शूटिंग पण झालेलं आहे इथेच कुठेतरी. मला एक्झॅक्ट स्पॉट माहिती नाहीये पण त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. हे आहे राणी महल का अधिष्ठान, बेसमेंट ऑफ क्वीन्स पॅलेस. हे आहे लोटस महल. तुम्ही ह्या बोर्डवर बघू शकता सगळी इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. हे आहे ना कमळांच्या पाकळ्यांप्रमाणे दिसणाऱ्या रचनेमुळे ह्याला लोटस महल असे म्हणले जाते. ही इमारत 2 मजली आहे आणि एकदम सुंदर दिसते. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा सीन दिसत होता. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये पण एक मोठं असं आपल्याला काहीतरी बघायला भेटणार आहे. आणि 1 मिनिट पुढे चालून आल्यानंतर आता आपण बघायला आलो आहोत एलिफंट स्टेबल. ह्याला एलिफंट स्टेबल का म्हणतात? ही तुम्हाला जी अशी एकदम मोठी लांब इमारत दिसतीये ना, जी तुम्हाला मध्ये अशी जागा दिसते ना, जर पूर्वी मिरवणूक असायची ना तर तिथे एलिफंट्स ठेवायचे. एका जागेमध्ये 2 एलिफंट्स असायचे म्हणून त्याला एलिफंट स्टेबल असं म्हणतात. आणि ते खूप सारे मंकीज पण होते. जिथं जावं तिथं मंकीज होते. आणि पुढे आल्यानंतर अजून एक काय होतं ना, जे होतं रंगा टेम्पल, जे आपण बाहेर बघितले ना, पण इथे आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नव्हती कारण आम्ही त्यांना विचारलं ते म्हणले की इथला टायमिंग संपलेला आहे. सो आम्ही इथं आतमध्ये गेलो ना, मी असं बाहेरूनच शूट केलं. आणि आता आपल्याला परत पुढं दुसऱ्या स्पॉटला फिरायला जायचं. इथला स्पॉट आपला फिरून झालेला आहे. आणि परत पुढं 5 मिनिट्स ट्रॅव्हल करून आपण आलेलो आहोत विठ्ठला टेम्पल कडे, जे की आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय काय बघायला भेटणार आहे. आणि पहिली गोष्ट तर इथे बघा एकदम असा मस्त सीन दिसत होता कारण की आता ना इव्हनिंग झाली होती. सो सनसेट वगैरे आपल्याला तर इथे दिसणार. आणि अजून पुढे खूप काही बघायला आहे कारण की आहे ना हे झाल्यानंतर ना आम्ही एक मंदिर बघायला जाणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इथं आहे ना आता आपल्याला आतमध्ये हे जी गाडी दिसते ना, हे 2 व्हाईट कलरच्या, या गाडीने आपल्याला आतमध्ये घेऊन जाणार आहेत. खूप ऊन असल्यामुळे मला फुल टॅनिंग व्हायला लागलं होतं. तर ते जाऊन द्या. आता आपल्याला जायचंय पुढे. तर ह्या गाडीने आपल्याला पुढे जायचं आणि इथं लगेच इथं वॉटरमेलन वगैरे विकायला तर सगळ्यांनी घेतला इथं कारण की सगळे थकलेले असतात वगैरे. सो एव्हरीवन इज टेकिंग दॅट. तर चला आपण पुढे जाऊया. आतमध्ये जाण्यासाठी या गाडीने आम्हाला फक्त आणि फक्त 5 मिनिटच लागले. जिकडे जाऊ तिकडे सगळे 5-5 मिनिटावरच स्पॉट आहे. आणि हे पण आम्हाला गाडी आणली फक्त 5 मिनिटं लागली. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं स्काय वगैरे दिसते. चला आता आपण आतमध्ये जाऊया.
आणि इथे आतमध्ये आहे ना आपल्याला विठ्ठलाचं मंदिर बघायला भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे 50 रुपीजच्या नोटवरती आहे ना हम्पी जे चित्र आहे तेच हे जे सेम टू सेम आतमध्ये आहे. मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे. मी तुम्हाला पूर्ण सगळं दाखवणार आहे. बघा इथे सगळी इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. चला आपण सगळ्यात पहिले त्या आतमध्ये एंट्री करूया आणि मी तुम्हाला दाखवते. जे आपल्या 50 रुपीजच्या नोटवर हम्पी आहे ते सेम टू सेम बघा हे ते आहे. जे नोटवर पिक्चर आहे ते हे आहे. तुम्ही बघू शकता. एकदम मी लाईव्ह बघितलं आणि मला खूप जास्त आवडलं. आणि तुम्ही पण आहे ना तुमच्या फॅमिली सोबत कर्नाटकला फिरायला खूप खूप सुंदर आहे हम्पी बघायला. विठ्ठल मंदिर हे 15व्या-16व्या शतकातील वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे. आणि आहे ना हे भगवान विष्णूंच्या विठ्ठल रूपाला समर्पित असून येथील दगडी रथ आणि संगीतकाम जगप्रसिद्ध आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दगडी रथ आहे ना हे केवळ एक रथ नसून प्रत्यक्षात एक लहान मंदिराची रचना आहे जी एकाच ग्रानाइट खडातून कोरलेली आहे. हा रथ विजयनगर साम्राज्याच्या प्रतीक मानला जातो. आता आहे ना आपल्याला इथनं आतमध्ये जायचंय आणि दुसरीकडनं बाहेर निघायचंय. आणि इथे सगळे जातात आणि आतमध्ये खूप जास्त अंधार असतो. काहीच दिसत नाही. सगळ्यांना फ्लॅश लाईट लावून जावं लागतं. तुम्ही बघू शकता आतमध्ये गेलं की काहीच म्हणजे काहीच दिसत नाही. इथनं आतमध्ये जायचं आणि दुसऱ्या बाजूने निघायचं. आपलं विठ्ठल मंदिर फिरून झालेलं आहे आणि आता आपल्याला परत हीच गाडी आपल्याला परत बाहेर सोडवणार आहे. क्या कर रहा है तू? मेरा शॉप है बोल के. मेरा सच में उधर शॉप है. हाँ क्या उधर है ना शुगर कैन का जूस का. वो मेरा शॉप है. चालू है चालू. फिर वाट बोले परत चाललो आहोत आता दुसऱ्या स्पॉटला. आणि दुसऱ्या स्पॉटला जाण्यासाठी आम्हाला लागली आहेत 10 ते 15 मिनिटं. कारण आपण आता जाणार आहे एक मंदिर मध्ये जे की तुम्हाला दिसेल एकदम सुंदर मंदिर आहे ते. हे बघा तुम्ही बघू शकता. आतमध्ये जाऊया मी तुम्हाला ह्याचं नाव आणि माहिती दोन्ही पण सांगते. तर आपण आलो आहोत विरूपाक्ष मंदिरला जे की हे शंकराचं मंदिर आहे. आणि इथं बघू शकता इथं पण मंकीज आहेत. सगळीकडे खूप खूप मंकीज आहेत. चला आपण आतमध्ये जाऊया. तर हम्पीतलं विरूपाक्ष मंदिर हे कर्नाटक राज्यातील तुंगभद्र नदीच्या काठावर वसलेले भगवान शिव यांना समर्पित अत्यंत प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथे आहे ना एलिफंट सुद्धा आहे. ते तुम्हाला पुढे दिसेलच. तो एलिफंट आहे ना ब्लेसिंग्स वगैरे देतो. आणि हे तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर दिसते रात्रीचं. हे आतल्या बाजूने शूट केलेलं आहे जेव्हा आतमध्ये एंटर केल्यानंतर.
आपण आलो आता एलिफंट बघण्यासाठी. इथे बघा एलिफंट आहे आणि सगळेजण त्यालाच बघायला, सगळ्यात पहिले त्यालाच बघायला येतात. दे ना तुला द्यायचं होतं. पैसा येऊ हा येऊ तर हे होतं हम्पीतलं विरूपक्ष टेम्पल आणि आपलं पूर्ण हम्पी जे आहे आतमधलं ते आपलं फिरून झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे आमच्या हॉटेलवर, जिथं आम्ही रूम घेतला आहे. आता आम्ही हॉटेल चेंज केलं आहे कारण की आम्ही फर्स्ट डेला होतो धारवाडमध्ये, तर आपण आता हम्पीमध्ये आलो, तिथून लांब आलोय. सो आज आम्ही हम्पीमध्येच राहणार आहे. आणि हा होता माझा पूर्ण हम्पी टूर. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हे आहे हॉटेल जिथे आम्ही रूम घेतला आहे, इथे स्टे करणार आहे आणि त्याच हॉटेलमध्ये आम्ही डिनर पण करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नेक्स्ट ब्लॉग पण लवकर येणार आहे कर्नाटकचा, जिथे आम्ही आता दुसरीकडे लांब ट्रॅव्हल करणार आहे. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मी लवकरच बघायला भेटेल, मी लवकरच पोस्ट करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो माझा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे ना, त्याच्यात आहे ना एक हम्पीमध्ये आमचं एक स्पॉट राहिलेला आहे, आम्हाला तिथं जायचं. सो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे माझा नेक्स्ट ब्लॉग आला की तुम्हाला लगेच बघता येईल. आणि आम्ही जे हॉटेलमध्ये राहतो तिथे आम्ही डिनर केला आणि इथला डिनर आमच्या सगळ्यांना आवडला. जेवण खूप छान होतं. तर हा होता आपला हम्पीचा व्लॉग. जेवढं मी तुम्हाला हम्पी दाखवलं ते तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया दुसऱ्या कर्नाटकच्या व्लॉग मध्ये. हा होता डे 2. आता परत भेटूया डे 3 ला. असे अजून खूप व्हिडिओज येणार आहे. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल. ऑल्सो डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. बाय.